नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज एक सुंदर लेख समोर आलेला आहे. तो वाचत आहे. बघा तुम्हाला आवडतो का? आणि आवडल्यास नेहमीप्रमाणे माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर आता आपण तो लेख बघूया. लेखाचं कोणी लिहिलं आहे माहीत नाही आणि लेखकाचं नाव त्यांनी इथे दिलेलं नाहीये. पण सुंदर वाचनात आला म्हणून म्हटलं, की तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवावं आणि लेखाचं नाव आहे आजी. तर बघूया आता वाचूया आपण. दुपारचं टळटळीत ऊन, घामाने अंग आंबल्याला, वारा गपगार, झाडाचं पानही हलत नाही. माणसांची घालमेल, कोण सोफ्यात, कोण झाडाखाली उघडं पडलेलं. सोफ्यात आजी वाकाळ शिवत असते. तिच्याबरोबर 2-4 बायका. अंगणात वाळवण घातलेलं असतं. मला शाळेला उन्हाळ्याची सुट्टी. बाजूलाच मी हुंदडत असायचो. आजीने मला काम सांगितलेलं कोंबड्यावर ध्यान ठेव. माझ्याबरोबर एशा आणि तान्या. कोणीतरी पाहुणा यायचा. आजीनं पितळीतून शेंगा आणि गुळाचा खड द्यायचा. 4 गोष्टी बोलत बसायच्या. तांब्याभर पाणी द्यायचं आणि पाणी पिऊन पाहुणा निघून जायचा. एकदा शेजारचा बाळू मुंबईवरून आला. काळा चष्मा, पांढरं कापड, पण त्याचं लग्न तिकडंच कुठेतरी झालेलं. आजीला कुणकुण लागलेली. तिला ते पटलं नव्हतं. तिने बाळूला विचारलं, "लगीन केलंस का रं?" तो म्हणाला, "हो आजी." तर आजी म्हणाली, "जमाना बदलला, तुझा तरी काय दोष? पण आमच्या वेळी असं नव्हतं बाबा. एकट्यानेच जायचं आणि लगीन करायचं. 3-3 दिवस लगीन करायला लागायचे. करंजाडाचा मांडप, पाणकी, मंडळी, वाढपी मंडळी, वऱ्हाडाची बैल, त्याची वैरणकाडी. लगीन मालकानं काहीच करायचं नाही. सगळी कामं भावकीच करायची, मोबदला न घेता. प्रत्येकाला वाटायचं आपल्या घरचंच लगीन आहे. पण गेले ते दिवस. आता सगळं रेडीमेड. मंगल कार्यालय, मांडव, कशालाच भावकी लागत नाही. पत्रिका देतानाच सांगतात, नुसतं तांदूळ टाकायचं. लगेच जेवायचं आणि काय बी द्यायचं नाही बी आणि घ्यायचं बी नाही. काहीही काम नाही. त्यामुळे माणसांची गरजच उरली नाही. माणसं एकमेकांपासून तुटली, कोरडेपणाने जगू लागली. अशी ही आजी कायम काहीतरी सांगायची. घरातली सर्वजण आजीला टरकून असायची. पण माझे ती लाड करायची. रोज संध्याकाळी सकाळी जेवायला बसायची. तिला मागं-पुढं चालत नसे. एकदा मी सगळ्यांच्या अगोदर जेवलो. मग रात्री तिने मला जवळ घेतलं. म्हणाली, "हे बघ, सगळ्यांनी पंक्तीत असावं. एकोपाने जेवावं. पंक्तीतल्या शेवटच्या माणसाच्या ताटात अन्न पडत नाही तोपर्यंत तोंडात घास घालू नये." तेव्हापासून मी एकटं जेवायचं टाळलं. सगळ्यांबरोबर जेवू लागलो. बाहेर कुठे गेलो तरी शेवटच्या माणसाकडे माझं ध्यान जातं. एकदा मामा आले होते. त्यांनी मला येताना वांगी आणली होती. मला पिशवी मोकळी कर म्हणाले. मी पिशवी मोकळी करून परत दिली. मामा परत गेले. आजी झोपली होती. मामाने झोपमोड केली. मामाने झोपमोड केली नाही. आजी उठल्यावर तिला मामा येऊन गेल्याचं कळलं. मला विचारलं, "पिशवीत काय काय भरलंस परत देताना?" मी म्हणालो, "काहीच नाही." आजी म्हणाली, "अरे, असं रिकाम्या हाताने परत पाठवू नये. आपला धर्म देण्याचा आहे, नुसता घेण्याचा नाही. दिल्याने वाढतं, कमी होत नाही. शेतात पसाभर पेराल तर सुपभर पिकतं. सुपभर पेराल तर पोत्याने उगवतं. पोत्याने पेराल तर खंडीने उगवतं. दारात वासुदेव येतो, त्याच्या झोळीत सुपातलं धान्य ओतलं, की तो पसाभर परत सुपात टाकतो. माहेर वाशिणीची ओटी तांदळाने भरली, की मुठभर तांदूळ ती परत देते.
पूर्वी विहिरीवर मोट असायची. ती पाणी भरून येताना बरंच पाणी माघारी पडायचं. मग इंजिन आलं, त्याची पण एक पाईप माघारी पाणी सोडायची. आपली संस्कृती माघारी देण्याची आहे, नुसती घेण्याची नाही. आजी असं बोलत असायची, फारसं कळत नव्हतं, पण कानाला गोड वाटत होतं. आजीला जाऊन आता बरीच वर्ष झाली. कधीतरी मी आजीचा काळ साधण्याचा प्रयत्न करतो, पण कोरडेपणा जात नाही. माणसांची ताटातूट बघवत नाही. पैसा अडका असूनही कफल्लक वाटतं. भोवताली श्रीमंती पण आतून दारिद्र्य, काहीतरी हरवल्याचं शल्य, हरवलेलं शोधण्याची जीवघेणी धडपड, ऊर फाटेपर्यंत पळणं. नेमकं काय हवंय माहीत नाही. कुठपर्यंत पळायचं माहीत नाही. यंत्राच्या चाकासारखं धड सुट्टही होता येत नाही, धड थांबताही येत नाही. आज राहून राहून वाटतं, आजीचा काळ आणि जगण्यात ओलावा पुन्हा कधी येईल का? बघा, ऐका, परत परत वाटतं, आजीचा काळ आणि जगण्यात ओलावा पुन्हा कधी येईल का? एकदम हार्ट टचिंग लेख होता, म्हणून मी म्हटलं, की तुम्हाला सगळ्यांना हा लेख वाचून दाखवावा. खरंच लेखकाने इतका सुंदर लिहिला आहे. मला लेखकाचं नाव माहीत नाही. तुम्हाला जर कुठे कळल्यास मला जरूर कमेंट्समध्ये कळवा. आणि नेहमीप्रमाणे जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.